झी 24 तास कडून मुंबईतल्या मॅनहोल्सच्या मृत्यू मार्गांचा रियालिटी चेक करण्यात आलाय। आजही मुंबईतली मृत्यूची दारं सताड उघडीच आहेत। मुंबईत आज सकाळी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आणि पाण्याचा निचरा करण्याकरता मॅनहोल उघडण्यात आले। मात्र अनेक ठिकाणी मॅनहोल उघडून पालिकेचे कर्मचारी गायब आहेत। उघड्या मॅनहोलच्या भोवती आवश्यक असणारं बॅरिकेडिंग अदृश्य स्वरूपात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। तर झी 24 तासने हा रियालिटी चेक केला आणि त्यानंतर आता आपण पाहतोय झी 24 तासच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय। रियालिटी चेक नंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे। उघड्या मॅनहोलवर झाकणं बसवण्यात आली आहेत। मॅनहोलच्या बाजूला बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय झी 24 तासनं रियालिटी चेक केल्याच्या नंतर आता प्रशासनाला जाग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। उघड्या मॅनहोलवर आता झाकणं बसवण्यात आलेली आहेत। मॅनहोलच्या बाजूला बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने आता त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी काही न्यूज चॅनलनी ही बातमी केली की मॅनहोल उघडा आहे। खरंच उघडा आहे। या प्रतीक्षा नगरमध्ये जे पाणी भरतं ते पाणी ह्या ठिकाणी वाहून आणण्यासाठी ह्या ठिकाणी महानगरपालिकेने जो पंप लावला आहे तो त्या पंपातून या ठिकाणी पाणी आणलं जातं वाहून आणि प्रतीक्षा नगरमध्ये थोडंसं पाणी कमी केलं जातं। परंतु ह्या ठिकाणी काही न्यूजवाल्यांनी हे दाखवलं की ह्या ठिकाणी मॅनहोल उघडा आहे, या ठिकाणी अपघात होऊ शकतो। बरोबर आहे, अपघात होऊ शकतो। त्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उभे आहेत। त्यांनी तातडीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेकेदाराला उभं केलं आहे। ठेकेदाराला सांगितले की या ठिकाणी 24 तास या ठिकाणी उभं राहायचं आहे। ज्या ज्यावेळी पाणी आपण पंप चालू कराल तर आपण पाहतोय झी 24 तासच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय। झी 24 तासनं रियालिटी चेक केल्याच्या नंतर आता अखेर प्रशासनाला जाग आलेली आहे आणि त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली आणि आता आपण पाहतोय झी 24 तासच्या रियालिटी चेक नंतर उघड्या मॅनहोलवर झाकणं बसवण्यात आलेली आहेत आणि मॅनहोलच्या बाजूला बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे।